प्रफुल्ल लोढांना एक व्हिडिओ बनवला आणि त्यामध्ये त्याने त्याच्याकडे अनेक मोठे पुरावे असल्याचं सांगितलेलं आहे। एक बटन दाबलं की देशामध्ये हाहाकार माजेल असं तो म्हणालाय। असा गौप्यस्फोट हा एकनाथ खडसेंनी केलाय। या व्हिडिओच्या तपासासाठी उच्चस्तरीय चौकशीची मागणी खडसेंनी केली आहे। मला तुम्ही दमबाजी करू नका। मला पुरावे काय मागतात? माझ्याकडे एवढे पुरावे आहेत की नुसतं बटन दाबलं तर अख्खा हिंदुस्थान हादरून जाईल। तुम्ही हे सगळं दाबून टाकण्यासाठी ट्रायडंट हॉटेलजवळ 3 महिने रोज बोलवत होते आणि माझे पाय दाबत होते आणि माझी खुशामत करत होते। विसरू नका म्हणे ट्रायडंट हॉटेलला काय झालं हे मला माहिती आहे। खडसे साहेबांनी विषय मांडला तर त्यांनी काहीतरी भूमिका त्यांच्याकडे असेल म्हणून मांडला असेल। माझ्या माहितीप्रमाणे त्याची मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं गृह खातं त्यांच्याकडे आहे, याची आम्ही चौकशी करतोय। ज्यावेळेला आपण या पद्धतीने उत्तर दिल्यानंतर काही ठिकाणी कारवाई सुद्धा झालेली आहे असं मला कळतंय। यातून सत्य बाहेर यावं आणि ते जनतेला कळावं एवढीच आमची अपेक्षा आहे। प्रफुल्ल लोढाबाबत एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे। ट्रायडंटमध्ये येऊन प्रफुल्ल लोढाचे कोण पाय दाबायचं असा सवाल खडसेंनी केला आहे।